तू माझ्या आशेचं किरण आहेस, तू माझ्या जीवनातील प्रकाश आहेस, तूच माझ्या जगण्याचं कारण आहेस आणि तूच माझ्या जीवनाचा आधार आहेस बाळा. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे बाळ. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुला. असंच या गोडाप्रमाणे तुझ्या आयुष्यात सुद्धा मस्त असा गोडवा यावं आणि तुझ्या आयुष्यात सुद्धा अशा मस्त अशा गोड गोड गोष्टी घडावं हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. तर हॅपी बर्थडे माय सन, कमिंग सून. तर उद्या आहे राजचा बर्थडे आणि टाकते मी आजचा व्लॉग. तर व्हिडिओ खूप छान होणार आहे, त्यामुळे व्हिडिओशी कनेक्टेड राहा. राजचा व्लॉग खूप मस्त होणार आहे बर्थडेचा. काय बर्थडे करणार आहोत, कुठे करणार आहोत, आपण स्पेशल बर्थडेसाठी काय करणार आहोत, हे सगळं काही तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल. त्यामुळे लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ कसा वाटतो ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ सर्वांना. मस्त अशी आमची मॉर्निंग झालेली आहे. गेलेला क्षण परत येत नाही म्हणून त्या क्षणामध्ये प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला शिका, जसं की मी आणि राज नेहमी आनंदी असतो. आणि आज मी माझ्या बाळासाठी खूप आनंदी आहे, कारण आज मला आई होण्याचं जे सुख असतं आणि माझ्या जगण्याचं जे कारण आहे आयुष्यातील, जर म्हटलं ना गॉडने मला काय गिफ्ट दिलं असेल सर्वात मोठं म्हटलं तर राज मला बाळ या स्वरूपामध्ये भेटला आणि त्यानं मला आई बनवलं. याच्यापेक्षा माझ्यासाठी जगात कुठलंच मोठं सुख नाही आहे. थँक्यू सो मच गॉड. आणि थँक्स माझ्या बाळाला सुद्धा ज्याने मला आज आई बनवलं. तर फॅमिली, माझ्यासाठी ना आजचा दिवस हा खरंच खूप खास आहे. म्हणायला गेलं तर डोळ्यातून अश्रूसुद्धा येतात आणि म्हणायला गेलं तर ओठावरती माझ्या हसूसुद्धा येतं, कारण माझ्या जगण्याचं जे कारण आहे ना ते फक्त राज आहे. तर माझ्या व्हिडिओशी कनेक्टेड राहिलात, म्हणजेच पूजा लाईफस्टाईल वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलात ना, तर तुम्हाला लवकरच आमची स्टोरी काय आहे ते जास्तीत जास्त मी सांगण्याचा प्रयत्न करेल. त्याच्यामुळे जास्तीत जास्त सर्वांनी कनेक्ट राहा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा क्लिक करून ठेवा. तर फॅमिली, तो जो ब्लॉग होता तो मॉर्निंगचा घेतला आणि थोडासाच घेतला. त्याचं कारण असं आहे की मला व्हॉइस ओव्हर करायचा होता आणि मला तुम्हाला खूप काही सांगायचं होतं. आपण राजचा आता बड्डे उद्या सेलिब्रेशन करणार आहोत. तर राजचा बड्डे सेलिब्रेशन कुठे करणार आहोत, काय करणार आहोत आणि राजला गिफ्ट वगैरे काय घेणार आहोत किंवा कसा ड्रेस वगैरे घेणार आहोत किंवा ड्रेस घेणार आहोत का नाही, ह्या सर्व गोष्टी ना तुम्हाला याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहेत बरं का. त्यामुळे व्हिडिओशी कनेक्टेड राहा. मम्मा, माझ्या आवडीच्या किसली बनव. किसली बनव तुमच्या आवडीच्या आज? ओके. तर राजला ना त्याच्या आवडीची खिचडी बनवायची होती म्हणजे मला पण खिचडीच खायची होती आज. तर दोघांनाही आवडेल अशी आम्ही आज इथे खिचडी बनवणार आहोत, मुगाची डाळ वगैरे टाकून, है ना राज? तर छान असं आम्ही कुकर स्वच्छ धुवून घेतलं आणि ते ठेवलं गॅसवरती. मग त्यामध्ये टाकलं तेल, जिरे, मोहरी. आणि आज मला ना माझ्या खिचडीमध्ये कांदा वगैरे नको होता आणि राजलाही ना अद्रक लसणाची जी पेस्टची खिचडी असते ना ते खूप आवडते बरं का. तर म्हणून मी जिरे मोहरी मस्त अशी तडतडल्यानंतर त्यामध्ये टाकलं अद्रक लसणाची पेस्ट आणि त्यासोबतच शेंगदाणे. ते दोन्ही एकत्र छान तेलामध्ये फ्राय झाले ना, ती खिचडी मला खूप आवडते. एकदा तुम्ही त्याच्यासोबत नक्की ट्राय करून बघा. अद्रक लसणाची पेस्ट आणि छान असे शेंगदाणेमध्ये टाका. तर यानंतर मी बटाटा आहे ना वरची साल काढून घेतलं आणि त्यालाही बारीक असं कट करून घेतलेलं आहे. तर तेल छान गरम झालं आणि त्यानंतर मी म्हणूनच बटाटे वगैरे मध्ये टाकून दिले, तर ते छान फ्राय होतील त्याच्यामध्ये, म्हणजे तळले पण जातील. तर आता इथे मी बारीक कट करून मिरची घेतले 2 ते 3. राजच्या पण आवडीचं बनवणार आहे त्यामुळे तो पण खाणार आहे. त्याच्यामुळे मी जास्त काय तिखट करणार नव्हती, त्यामुळे फक्त छोट्याशा मिरच्या 2 ते 3 ॲड केलेल्या आहेत. आणि कढीपत्ता, लसण अद्रकाची पेस्टवाली जी खिचडी असते ना त्यामध्ये मला कढीपत्ता खूप जास्त प्रमाणामध्ये आवडतो. तर इथे मी कढीपत्ता थोडंसं जास्तच टाकलेला आहे. तू तांदळ निवडून दिलास राज मला? तर कालच्या व्हिडिओमध्ये राजनीने तांदूळ खाली सांडून दिलेले होते, तर आज खूप छान अशा निवडून दिलेले आहेत. आणि त्यामध्ये मुगाची डाळ टाकायला पण मला राजनीच सांगितलेली. तर आम्ही मस्त अशी इथे मूग डाळ खिचडी बनवत आहोत. तर मुगाची डाळ तर बनते ना, तर मस्त अशी मुगाची डाळ आणि जे तांदूळ होतं ना ते मी ते एकत्र घेतलं
आणि त्याला स्वच्छ 2दा मी धुवून घेतलेलं आहे. तोपर्यंत इकडे छान असं हे होऊन जात आहे. तर यामध्ये आता ॲड करणार आहे मी मीठ. तर चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे आणि त्यामध्ये हळद वगैरे. जर तुम्हाला कुठला राईसचा मसाला जर ॲड करायचा असेल ते पण करू शकतो तुम्ही. तर कुठलेही तांदूळ घेतला ना, म्हणजे राशनचे तांदूळ असू देत किंवा किराणा शॉपमधले तसे दुसरेवाले पण कोणतेही तांदूळ असू देत, मला ते एक ते 2 वेळेस स्वच्छ धुतल्याशिवाय त्याची खिचडी किंवा साधा राईस मला काहीच आवडत नाही. त्यामुळे मी माझ्या आवडीमुळे इथे मी स्वच्छ धुवून घेते 2 वेळेस. तर स्वच्छ धुवून घेऊन झाल्यानंतर मी त्यामध्ये तांदूळ ॲड केली आणि मी लगेच पाणी वरतून टाकत नाही. त्याला 2 ते 5 मिनटं असं पूर्ण त्या कुकरमध्ये फिरवून घेते आणि मगच वरून पाणी वगैरे ॲड करत असते. तर पाणी वगैरे ॲड केलं आणि त्याला मस्त असं मिक्स करून घेतलं आणि मग लावून घेतलं कुकर. तर छान अशा आता त्याच्या 2 ते 3 शिट्ट्या होऊन देऊयात आणि मग आपली खिचडी रेडी होऊन जाईल. तर बघा इकडे राज काय करतोय ते. तर मी स्वयंपाक करत होती आणि तो ना त्याला स्वतःच्या मनाला काहीतरी बोलत होता. कधी कधी तो काहीतरी रिमोट वगैरे असं कानाला लावत असतो किंवा मोबाईलचं कवर आणि सतत त्याच्या फ्रेंडशी ना बोलत असतो की फ्रेंड तुझा अभ्यास वगैरे झाला का, तू काय करत आहे वगैरे, अशा खूप साऱ्या गप्पा गोष्टी त्याच्या असतात. मी तुम्हाला एकदा ते नक्की दाखवेल. तो त्याच्या ह्याच्यामध्ये असला ना की तो कसा खेळतो किंवा त्याच्या फ्रेंडची गप्पा गोष्टी वगैरे कसं मारतो ते मी तुम्हाला एकदा नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेल. तर मी त्याच्यावरती थोडीशी चिडलेली होती. मी म्हटलं अभ्यास वगैरे करत बस आणि त्यानंतर म्हटलं हळूच जाऊन बघूयात राजीकडे काय करतोय. तर राजच्या इकडे मस्त असा अभ्यास चालू होता आणि व्हिडिओ स्टार्ट केला आहे आणि मी त्याच्या मागे आले हे त्यालाही माहिती नव्हतं. पण त्यांनी काही वेळाने माझ्याकडे लक्ष दिलं जेव्हा मी व्हिडिओ माझा थोडासा घेतला तेव्हा. त्याला मी काहीच बोललं नव्हतं आणि माझ्याही पायाचा आवाज न येता एकदम हळू आवाजामध्ये मी त्याच्या मागच्या साईडला येऊन थांबलेली होती. तर त्याचं काहीतरी चाललेलं फिंगर्सचं असं वेगळंच काहीतरी करत होता तो आणि काउंट करून असं काहीतरी लिहित होता, असं करत होता तो. माझ्या मागे कशाला धापलीस? तू ओरडली होतीस अभ्यास कर म्हणून ओरडली होती. मीच येऊन थांबली तुझ्या मागे नंतर. मग तू जास्त धिंगाणा मस्ती करायला होता ना. इकडे बघ सगळा पसारा कसा टाकलेला होता. टॉवेल एक साईडला, ते खेळणी वगैरे सगळं काढून टाकलेला होता. पायपुसणी आतमधल्या रूममध्ये आणली होती. ते खेळणी वगैरे एक साईडला, ते सायकल दुसऱ्या रूममध्ये होती. खूप सारा पसारा केलेला होता तू आणि मी आवरलेला होता. मग तू परत तसं करायला लागला म्हणून मी चिडली तुझ्यावरती आणि तुला सांगितलेलं होतं त्या रूममध्ये जाऊन बस आणि हे सगळं दोन्ही पेजवर दाखवत आहे ना इथे समोर, ते सगळं लिहून काढ म्हणलं 2 पेजवरती. पण हे दोन्ही काहीच ऐकलं नाही आहे. राजचं 1 2 3 4 इतकं स्टार्ट झालं आणि ते 100पर्यंत त्यानं तेच कंप्लीट करत बसलं. त्याला सांगितलं होतं मी हे लिहिण्यासाठी बाहेरच्या रूममध्ये जाऊन हे लिहत बीस, पण त्यानं काय केलं नाही आहे ते. तर त्याचा अभ्यास तिकडे चालू होता. नंतर मग मी इकडे हे दाखवलं त्याचं जे काही चित्र वगैरे अगोदरचे काढलेले होते ते काय आहेत तुम्हाला एकदा नक्की दाखवेल मी डिटेलमध्ये. मग त्यानंतर तो आला मला मध्ये दाखवायला की मम्मा बघ मी काय काय अभ्यास केला. मग मी त्याला सांगितलं तुला ABCD वगैरे हे सगळं कंप्लीट करायला सांगितलं होतं, तू 1 2 3 4 का हे केले. तर तो बोला मम्मा मी सगळं तुला दाखवतो अभ्यास करून, तू माझ्यावरती खूप सारी चिडली आणि खूप ओरडली पण, त्यामुळे मी तुला सगळं अभ्यास करून दाखवतो. आणि आज राजना रडला पण होता कारण त्याला मी अभ्यास करायला सांगितलं होतं आणि आज त्याचा अभ्यासाचा मूड नव्हता. मग थोडीशी मस्ती केली आणि तोही हसायला लागला. मम्मा माझा अभ्यास झाला, असं मस्त जेवण करू आता. अगोपणा नाही करणार ना तू आता? नाही. सतावणार नाही ना? नाही. भूक लागली? हो. व्यवस्थित जेवण करशील ना गुड बॉय सारखं? हो. काय बनवलं मी आज तुझ्यासाठी? खिचली. खिचली बनवली. खिचली
तर अशा पद्धतीने ना एकदा तुम्ही खिचडी नक्की ट्राय करा. त्यामध्ये कांदा न टाकता फक्त अद्रक लसणाची पेस्ट आणि त्यामध्ये बटाटे किंवा शेंगदाणे नाही ॲड केले तरी चालेल. फक्त चवीपुरतं तिखट किंवा मिरची असं म्हणजे जे काही तुम्ही टाकायचं टाकू शकतो. लसूण अद्रकाची पेस्ट आणि फक्त कढीपत्ताही ॲड केला तरी चालेल. एक नंबरची टेस्ट येते. खूप छान अशी खिचडी होते. जेव्हा तुमची तब्येत वगैरे ठीक नसते, म्हणजे थोडक्यात ताप वगैरे आलेला असतो किंवा सर्दी वगैरे असं काही झालेलं असते ना, तेव्हा पण हे चवीला खायला एकदम छान आहे. नक्की आवडेल. लहानापासून मोठ्यांना ही खिचडी नक्की आवडते आणि त्यामध्ये मुगाची डाळ ॲड करायची, त्यामुळे तर आणखीन वेगळीच चव येते त्या खिचडीला. तर मग त्यानंतर मस्त आम्ही जेवण वगैरे केलं आणि नंतर मी सगळे भांडे वगैरे आवरून घेतले, कारण खूप सारे भांडेच पडलेले होते. राजनं पण ना पसारा खूप सारा केलेला होता आणि थोडे पण असे भांड्यावरती डाग वगैरे दिसायला लागले किंवा असं पाणी पण जर असं ठेवलं ना आणि दुसरं जर भांडे त्याला खराब झाले खूप वेळ जर ठेवले काढून, तर मी ना लगेच ते घासायला वगैरे घेत असते. कारण राज नेहमी काढतच असतो जास्त आणि माझं तर नेहमी स्वच्छतेचंच काम चालू असतं. जितकं काही करेल तितकं कमीच वाटत असतं मला, इतकं माझं म्हणजे कामामध्ये हे असतं. तर जेवण वगैरे केलं आणि नंतर मग राज थोडंसं एन्जॉय करायला लागला आणि ड्रेस ओला झाला, त्यामुळे परत राजने इथे ड्रेस पण चेंज केला. तर फॅमिली, आमचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर लवकरच मी म्हटलं की आता राजचा बड्डे आहे, त्याचा पण ब्लॉग येणार आहे आणि त्याच्यासाठी आपण बड्डे कुठे सेलिब्रेशन काय करणार आहोत वगैरे हे पण तुम्हाला त्या व्हिडिओजमध्ये वगैरे दिसेल किंवा राजला स्पेशल गिफ्ट काय भेटणार आहे का, हे सगळं काही तुम्हाला ना पुढच्याच व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल. त्यामुळे नेक्स्ट व्हिडिओ स्किप करू नकात, म्हणजेच विसरू नकात. त्यामुळे याला सबस्क्राईब केला तर पुढचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. तर भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय फॅमिली. टेक